येत्या काळात अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात असं एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत शरद पवार यांनी वक्तव्य केलंय। काँग्रेस आणि आमच्यात फरक नाही असंही शरद पवारांनी म्हटलंय। वैचारिकदृष्ट्या आम्ही गांधी नेहरू विचारसरणीचे आहोत, त्याचबरोबर समविचारी पक्षांसोबत एकत्र काम करण्याबाबत ठाकरे देखील सकारात्मक असल्याचं शरद पवार यांनी या मुलाखतीदरम्यान म्हटलंय। समविचारी पक्षांसोबत एकत्र काम करण्यास ठाकरे सकारात्मक असल्याचं पवार म्हणाले। येत्या काळात अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात। काँग्रेस आणि आमच्यात फरक नाही। वैचारिकदृष्ट्या आम्ही गांधी नेहरू विचारसरणीचे आहोत। वैचारिकदृष्ट्या आम्ही काँग्रेस सोबत, मात्र कोणताही निर्णय सामूहिकपणे घेतला जाईल। समविचारी पक्षांसोबत एकत्र काम करण्यास ठाकरे देखील सकारात्मक आहेत। उद्धव ठाकरेंची विचारसरणी आमच्यासारखीच आहे। परिस्थिती 1977 मध्ये स्थापन झालेल्या जनता पक्षासारखी होऊ शकते। 1977 मध्ये विरोधकांनी निवडणुकीपूर्वी पंतप्रधान पदाचा उमेदवार जाहीर केला नव्हता। मोरारजी देसाईंची नंतर पंतप्रधान म्हणून निवड करण्यात आली। 1977 मधील मोरारजी देसाईंपेक्षा आज राहुल गांधींना जास्त पाठिंबा आहे। पवार साहेब तर मोठे नेते आहेत, परंतु ते काही सूचक वक्तव्य करत असतात। आज खरं म्हणजे उभाटाची पण काँग्रेस झालेलीच आहे, कारण काँग्रेसची बोली बोलू लागलेली आहेत। पाकिस्तानची बोली बोलू लागल्यांच्या मांडीला लावून बसतायत। त्या हेमंत करकरे शहीद यांचा अपमान करतायत। तिकडे फारुख अब्दुल्ला म्हणतो पाकिस्तान बांगड्या भरल्यात का, पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे, आणि अशा लोकांच्या बरोबर गळ्यात गळे घालतात। त्यामुळे त्यांची काँग्रेस झालेलीच आहे। त्यामुळे आता फक्त एक अनौपचारिकता, काय म्हणतो त्याला आपण, औपचारिकता बाकी आहे। 8 डिसेंबर 1986 साली देखील पवार साहेबांनी असंच समाजवादी काँग्रेस पक्ष हा काँग्रेस आय मध्ये विलीन केलेला होता। आम्ही सगळेजण त्या सभेचे साक्षीदार आहोत। मी पब्लिकमध्येच बसलो होतो। त्यावेळेसचा औरंगाबाद आणि आत्ताचा संभाजीनगर अशा ठिकाणी ती सभा झालेली होती। त्यांचा जो काही शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे तो बहुतेक त्यांच्या डोक्यात असेल की काँग्रेसमध्ये विलीन करावा, तर ते काही नवल नाही। यापूर्वी देखील शरद पवार साहेबांनी अनेक वेळा पक्ष तयार केला आणि अनेक वेळा ते काँग्रेसमध्ये गेले। त्यामुळे त्यांनी हा संकेत दिला आहे की आता त्यांचा पक्ष कदाचित त्यांना चालवणं शक्य होणार नाही। त्यामुळे ते काँग्रेसमध्ये या लोकसभेच्या निवडणुकीनंतर शरद पवार साहेबांचा पक्ष विलीन करतील। देशपातळीवर चर्चा चालू आहे। 2 दिवसाच्या पहिले राहुलजी पुण्याला आले होते, त्यावेळेसच त्यांनी मला सांगितले की अनेक पक्षांचा प्रस्ताव आहे आणि त्याच्यामुळे देशामध्ये भाजपच्या या तानाशाह प्रवृत्तीच्या विरोधात सगळ्यांनी मूळ बांधावे आणि काँग्रेसच्या नेतृत्वात राहावं, अशा पद्धतीची भूमिका अनेक देशातल्या प्रादेशिक पक्षांनी भूमिका मांडलेली आहे असं मला राहुलजी सांगत होते। पवार साहेब सांगतात त्याच्यात तथ्य आहे, याच्यात काही दुमत नाही। त्याचबरोबर त्यांनी दुसरंही भाष्य केलेलं आहे की अनेक रिजनल पार्टी ज्या आहेत त्या काँग्रेसकडे झुकतील, काँग्रेसला साथ देतील किंवा काँग्रेसमध्ये विलीन होतील। पण मला स्वतःला असं वाटतं की ते लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालावर अवलंबून राहील आणि सत्ता दिल्लीमध्ये सत्ता कोणाची असेल, जर तिथं महाविकास आघाडीची किंवा इंडिया आघाडीची सत्ता आली तर ते म्हणतात तसं होईल की बरेचसे छोटे पक्ष सत्तेभागे मध्ये सहभागी होण्याकरता किंवा सत्तेचा लाभ मिळवण्याकरता त्या पक्षामध्ये जातील महाविकास। बघा, शरद पवार साहेब मूळ गांधी विचारांचीच आहे आणि गांधी विचार हा कोणीही पुसू शकत नाही, संपवू शकत नाही। असं आहे, काही अवकाळी पावसासारखे पक्ष येतात, सत्तेत येतात। काँग्रेस हा नियमित पाऊस आहे आणि हे आत्ता आलेलं हे अवकाळी पावसासारखं आहे। येतो, नाला भरून जातो, नद्या भरून जातात आणि शेती आणि जनमानसाला उद्ध्वस्त करून जातात। अशा प्रकारे या आत्ताच्या सत्ताधाऱ्यांच्या पार्टीची पक्षाची स्थिती आहे।